मंडळी, मी संस्कृती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आहे संडे आणि आमचा थोडा प्लॅन झाला कुठेतरी बाहेर जाण्याचा. तर आम्ही चाललोय आता साधना मिसळला. येस, तर मिसळ पाव खाऊया आहे की नाही माळा? चला लेट्स गो माळा, लेट्स गो. जाऊया तिकडे. साधना विलेजला जायचं ना? विलेज की मिसळ बघू आता, ठरवू. बघू, चला ठीक, चला. रियांश, आज गोव्याचे कपडे नाही घातले का? काही खरं नाही का बरं? One hour later. समीक्षा छान दिसते पण आज. क्रेडिट गोज टू दीदी. तर आता आम्ही आलोय साधना विलेजला, सुलावाईंच्या समोरच्या. आता पण बघूया, इथे पण वेटिंग आहे. वेटिंग आहे, अर्धा तास वेटिंग. नाही वाटत, नाही आलेत. गाडी तर काही दिसली नाही. अजून एक गाडी यायची बाकी आहे आमची. बाहेर तुझी हेअरस्टाईल छान आली. मग मी केली माहिती मला. चला जायचं का? फ्रॅक्चर झाला होता. हो, पण तेव्हा आपण जेवायला आलो होतो, मिसळ खायला नव्हतं आलो. रियांश, तुझ्या वजनाने ती जात नाही ना वरती. ओ बाई, बैस बैस. हो दादा, थांब मायरा, एक मिनिट थांब. दादा येतोय. कोणाचं? तुझं? कस काय? बैस. आता तू तुझ्या वजनाने जाईल मायरा खाली, बर का? म्हणजे याचा अर्थ रियांशचं वजन जास्त तुझ्यापेक्षा. आता तू पायवरती कर. हा, नाही असे नाही, सरळ कर, सरळ उठ. थोडीशी उठ, थोडी उठ. उठ ना दादा, तू प्रेस करत त्याला. हा हा, चला आपला नंबर आला का बघूया आता. हळूहळू असंच तर बघूया आपला नंबर आला की नाही. आपण किती वेळ आहे अजून? 15 मिनिट. तिकडे तशीच वेटिंग असेल तिकडच्या यायला. संडे ना म्हणून. तर आला की नाही नंबर आपला, वेटिंग करून. हा येत आहेत. चला पहिले ना जाऊ, खाऊन घेऊ आणि मग जाऊ. चला. मिसळ आली आमची अर्धा तासाच्या वेटिंग नंतर. काय वहिनी, खूप गर्दी आज. तिकडे पण गर्दीच आहे आज. खाऊया आपण मिसळ. मायरा खाल्ली का? तू आणि रियांश खाता का दोघं मिळून? तिकडे मध्ये ठेव ना, म्हणजे त्याला पण खाता येईल. बरं वाटलं मिसळ खाऊन ना? काय आलं? कांदा भजी मस्त खेळतोय तो. हो, हा
छोटी इथे जेवणाचं पण आहे ना तिकडे. काय देऊ? क्लीन करून घे टिश्यूने. हे घे. तुला आवडली मिसळ मायरा? छान आहे ना? तिखट नाहीये. गोड आहे. लगेच गोड आहे. काय बाई तुम्ही. चुलीवरची आईस्क्रीम आली आहे. तुला खायची ना? हा व्हॅनिला आहे वाटतं. मी टेस्ट नाही केला अजून. ते जुन्या याच्यात नाही का भेटायची, पहिले भेटायची ती ना. छान आहे ना? काय सांगायचं अजून? बस. आईस्क्रीम मस्त आहे. देऊ तुला? तर साधना विलेज इथे आमलेवाडी म्हणून गाव झालंय तसं. आणि पोरं आतमध्ये गेले इथे. पूर्ण जुन्या पद्धतीने जसं गाव असतं त्या पद्धतीने केलं यांनी. मी पण फर्स्ट टाइमच बघितलं हे. जे आली तेव्हा नव्हतं हे, आता नवीन झालंय. आणि पोरं आतमध्ये गेले समीक्षण ते. अरे जीजू तुम्ही भी शूट करताय का मध्ये? तुम्ही घेताय का व्हिडिओ? वाव खूप छान केलंय. मग तिकीट काढलं ना. हे मंदिर आहे. हे मंदिर तुम्ही सगळं शूट करतो बोल. मी जे बोलतोय ना हा फक्त मॉनिटर घेतो. तिथे शॉर्ट घेतो. बैलगाडी वगैरे केली इथे. काय? हे बैलगाडी आहे. त्याला जॉईंट एक झोपडी आहे जिथे वायराचं वाहन आहे. रियाज तुझ्या वजन एवढंच असेल ते गाडव. इलेक्ट्रिक गाडव. वाव किती छान आहे. पण आपल्या इकडे पण असंच आहे सुरगाण्याकडे तिकडे खेड्यांवरती. नाही आमलेवाडी नाही, सुरगाणा आहे ते. सशे हो का? हो आहे लावलेले. काय अजून खेड निंबरपाडा बनपाडा आहेत का? कासवणे ससे असतील. हा मग तेच ना. वाव इथे पण खूप सारे. वाव किती क्यूट आहे. बनू आपण सगळ्यांची नाव ठेवायची. हो मायरा समीक्षा. अरे बाई मायरा समीक्षा रियांश. माझं नाव आहे चंचल. ते त्यांनी फक्त याच्यासाठी केले आर्टिफिशियल आहे ती. हे वापरतात पण जेव्हा पाऊस पडतो इथे. पाऊस पडतो नाही जेव्हा पाणी काढायचं असेल तेव्हा हे गोल गोल फिरवून त्यात दोरी टाकली जाते. ती दोरी बादली अडकली असेल ती असू दे. इकडे काहीतरी आहे जायचं आपल्याला. काय आहे? बांगडीवाला. चिवडीवाला नाही. वाव किती छान. वजीर शेठ मनियार बांगडीवाली. हो ओरिजिनल आहेत. पाटीलवाडा. मग पूर्वी असंच पाणी गरम करून मग आंघोळीला जायचे. आपल्याकडे पण होतं मायरा असं. घरी सुरगाण्याला बाबा आहेत ना
ना बाबा ते त्याच्यात पाणी ठेवायचे गरम करायला. हा ते ठेव. त्यांची काठी मायराने आणून दिली. हे बघा. हो का? इथे कॅमेरा आहे. हरियल याच्यामध्ये काहीतरी आहे. रियल नाहीये बाहेर. चहा मागताय चहा द्या. हे बघ किती छान आहे. आपलं आलं बघ दुकान रंजना किराणा स्टोअर्स आलं. पप्पा उभे आहेत का? पण असं आपण भावने लिहिलेली दुकानात. पण आपलं असं दुकान पण होतं वहिनी जेव्हा बाबांचं होतं म्हणजे बाबा चालवायचे दुकान तेव्हा आमचं असंही दुकान होतं. छोटस होतं एकदम सेम म्हणजे असंच पॅटर्न मध्ये होतं. असं हे लावायला होते फरताळे आणि घराला पण असेच फरताळे होते आपल्या पहिले. सगळं असंच होतं. नंतर मग जेव्हा हे केलं घर बांधलं नवीन. माझी शाळा पण अशीच होती फक्त एवढंच होतं का जिल्हा परिषद नाही होतं शाळेचं. बस स्टँड इकडे जायचं. स्कूल आहे. आमचा युनिफॉर्म पण असंच होता स्कूलचा 7वी पर्यंत. पण मायरा आमच्या वेळेस पण अशी स्कूल होती. आम्ही पण असं स्कूलमध्ये जायचो आणि खाली बसायचो. नंतर मग आम्ही जेव्हा 5वी 6वी ला गेलो त्याच्यानंतर आम्हाला बेंच आली. ड्रेस असंच होते पूर्ण युनिफॉर्म. इकडे काय आणि या साईडला आहे काहीतरी कार रेसिंग. सरकता बघू दे. मला करायचंय. वाव किती छान आहे हे. आपण करू ना. इथे कार रेसिंग पण आहे. पण आपल्या एज पर्यंत आहे का? नाहीये तुम्हाला नसेल बघ. मायरा हे सुरगाण्याला अजून पण आहे आपल्या इथे हे बनवायचं. काय माहिती का तुला हे काय? याच्यावरती ना हे आपण पकड वगैरे असतात ना जे धरतो ना आपण. हे बघ इथे ठेवलेले ते बनवतात याच्याने. हा नाही हो चामड्याच्याच नाही. हे पण बघा लोखंड आहे. चला हे खलबत्ता मुसळे बनवण्याचे. खलबत्ता काय बनवताय? चला पुढे. हे तेल काढायचं मशीन आहे खोबऱ्याचं तेल. धरणे टेलर्स. वाव किती छान केलंय. इस्त्रीवाले पण आहे बघ. मायरा केस कटिंग करायची का तुला? हेअर कट रियांश आहे ना. बैस तिथे बैस. बस ना तिथे. कुठला हेअर कट हवा तुम्हाला? चला चला झालं. हे असं अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण बनवलं. इकडून जायचं असं आणि इकडून पूर्ण येऊन त्यांनी पूर्ण गाव हे केलंय. तू कुठून गेली वरती? बाय रियांश. वाव किती छान आहे. तिकडे बघा. थांबा तुम्हाला झूम करते. चला खाली उतरा. खूप छान केली यांनी आमलेवाडी. कसं वाटलं तुम्हाला बघून? ओ तुला कसं वाटलं समीक्षा? रिअल
हा मग राहत पण असतील बहुतेक ते. चला खाली या. मला खूप आवडतं. मला पण काही गोष्टी आपल्या अशा पण आहेत की त्या आपल्या सुरगाण्याला पण होता अशा इथे आहेत त्या ठेवलेल्या. जसं की ते तिकडे होतं ते काय. चला जायचं का आता? चला जाऊया. रियांश कसं वाटलं तुला गाव? हा आता तिथं राहायची. हम्म. कार रेसिंग करायची. पण तुमच्या एजच्या याला नाही येते मी तर घर चालवू शकते. कार रेसिंग. आम्हाला दिसला. नाही नाही तू पडून गेला मला त्यातून कार रेसिंग मधून. मी तर चालवू शकते ना पण. हा? मी चालवू शकते. नाही हो. आता उशीर होतोय आपल्याला खूप. आपण येऊ नेक्स्ट टाइम येऊ ना तेव्हा करू. चला How are you? बाय. बसा बसा. चला जा. नाही बैस इथे. तर मंडळी आमची मिसळ खाऊन झाली आहे आणि मिसळ टेस्टला छानच होती. आणि त्याचबरोबर आता आपण जाऊया घरी आणि बघूया पुढे काय काय होतं. तर मंडळी आम्ही आलोय घरी आणि मिसळ वगैरे खाऊन झाली आहे आणि आता संडे पण खूप छान गेला. आणि त्याचबरोबर दीदी मायरान ते पण गेलेत मुंबईला, निघाले आताच. आणि त्याचबरोबर आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. अशाच नवीन व्लॉग मध्ये भेटूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.